मवियापेक्षा इंडिया आघाडीची बैठक होणं सद्यस्थितीत महत्त्वाचं उद्धव ठाकरेंचं मत. तर मित्रपक्षांच्या अधिकृत भूमिकेनंतर आघाडीत लढायचं की स्वबळावर याची रणनीती ठरणार, सूत्रांची माहिती. राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स वाढला. विजयी मेळावा केवळ मराठीपुरताच, राजकारणाशी संबंध नाही. नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान चित्र पाहूनच युतीचा निर्णय. इगतपुरीतील पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य. मनसे युतीबाबत निवडणूक जाहीर झाल्यावर निर्णय घेणार. ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून अनेकांचे प्रयत्न. ठाकरेंकडून मत व्यक्त. तर मनसेसोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरे सकारात्मक. ठाकरे सेनेची टप्प्याटप्प्यानं युतीची प्रक्रिया सुरू असल्याची सूत्रांची माहिती. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं काम रखडलं. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण, मात्र दुसऱ्या टप्प्यातील काम निधीअभावी सुरू नाही. उद्धव ठाकरेंकडून सरकारवर निशाणा. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 20 ऑगस्टला सुनावणी. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी सुनावणी घेण्याची मागणी. कोर्टानं दिली ऑगस्ट महिन्याची तारीख. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येतात, जवळची तारीख द्या, कपिल सिब्बल यांची मागणी. तर ऑगस्ट महिन्यातील तारीख देऊ, सुप्रीम कोर्टाचं उत्तर. ऑगस्टमध्ये सुनावणी होणार असल्यानं उद्धव ठाकरेंना दिलासा मिळू शकतो. शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल काही महिन्यात नक्की येणार, वकील सिद्धार्थ शिंदे यांचं वक्तव्य. निवडणूक आयोगानं शिंदेंना बेकायदेशीरपणे धनुष्यबाण चिन्ह दिलं, संजय राऊतांचा आरोप. तर कोर्टाच्या निकालाची आम्ही चिंता केली नाही, आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया. मोदींचं स्वप्न डीबीटी सुरू करण्याचं, पण महाराष्ट्रात एजंट्सचा सुळसुळाट. जयंत पाटलांचं वक्तव्य. तर अलीकडच्या काळात जयंत पाटलांना मोदींच्या योजना आवडायला लागल्या. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांचा जयंत पाटलांना टोला. जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती. आरोपींवर हवी ती कलमं लावण्यात आली नाहीत. अनेक मंत्री आणि गृहमंत्रालयातून पोलिसांना फोन. मारहाण प्रकरणात प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप. प्रवीण गायकवाड प्रकरणी पोलिसांनी तक्रार घेत आरोपींना तात्काळ अटक केली, मुख्यमंत्र्यांची माहिती. तर योग्य ती कलमं लावून कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आरोपींना अटक न करता प्रतिबंधात्मक कारवाई करणार. प्रवीण गायकवाड शाईफेक प्रकरणी पोलीस उपअधीक्षक विलास यामावार यांची माहिती. दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता, पण प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याशी पक्षाचा संबंध नाही. गायकवाडांवरील हल्ल्याबद्दल बावनकुळेंची प्रतिक्रिया. प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याशी भाजपचा संबंध नाही, हल्ल्याशी संबंध नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. जबरदस्ती कोणी संबंध जोडत असेल तर ते चुकीचं, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. प्रवीण गायकवाडांवरील हल्ला चुकीचाच. व्यक्ती स्वातंत्र्य असताना एखाद्यावर हल्ला करणं अयोग्य. काळप असल्याच्या घटनेवरून सुनील तटकरेंकडून निषेध व्यक्त. वरिष्ठांचा फोन आल्यानं प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कारवाई झाली नाही. जितेंद्र आव्हाड यांचा दावा. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यानं माहिती दिल्याची आव्हाड यांची माहिती. प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर पुण्यात मराठा समाजाची बैठक. हल्लेखोरांवर वोक्का लावण्याची मराठा कार्यकर्त्यांची मागणी. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींवर अजूनही कारवाई नाही. गायकवाडांना न्याय मिळेल अशी अपेक्षा. प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. पवार आणि अंधारेंना कावीळ झाली आहे. काहीही झालं तरी भाजपवर आरोप करतात पवार आणि अंधारेंनी केलेल्या टीकेवरून परिणय फुकेंचा पलटवार. तर गायकवाडांना काळं फासणाऱ्यांवर कारवाई होईल, परिणय फुकेंची माहिती. प्रवीण गायकवाडांवरील कालचा हल्ला हा पूर्वनियोजित आणि पुरोगामी विचारांवर झालेला हल्ला. दीपक काटेची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. उद्धव ठाकरे आणि भाजपच्या प्रवीण दरेकर यांची भेट. दरेकरांनी सोसायटीच्या स्वयंपुनर्विकासाचा अहवाल ठाकरेंना दिला. तुझ्या मागे उभा आहे, प्रामाणिकपणे काम करत असशील तर तुझ्यासोबत बोलायला तयार, बाकीचे बोगस आहेत, उद्धव ठाकरेंचं दरेकरांना सांगणं. विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे प्रवीण दरेकर यांच्यात मिश्किल संवाद. तुम्हाला शिवसेनेत यावं लागेल. उद्धव ठाकरेंनी मिश्किलपणे दरेकरांना वक्तव्य केलं. मराठी माणसांना स्वस्त घरं मिळावी यासाठीच्या अभ्यास गटासंदर्भात दोघांमध्ये संवाद. वरळीत धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो. धनंजय मुंडे आणि दादांचा फोटो असलेल्या बॅनरवर कराडचा फोटो झळकल्यानं चर्चा. सगळेच उघडे फिरतायत. सरकारतर्फे त्यांना 2-2 कपडे द्या. अनिल परब यांची टीका. तर मंत्र्यांच्या बेडरूममधील व्हिडिओ बाहेर आल्याबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी. राज्यात चड्डी बनियन गँग सुरू आहे. मुख्यमंत्री काहीच कारवाई करत नाहीत. कचऱ्यावरही टॅक्स लावला तो अदानी टॅक्स आहे. आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा. चड्डी बनियन गँग कुणाला बोलता, हिम्मत असेल तर नाव घेऊन बोला. निलेश राणेंचं आदित्य ठाकरेंना चॅलेंज. सभागृहातच भेटले. पहिलीपासून 3री भाषा शिकण्याची गरज काय, आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. तर मुंबई महापालिकेनं बेस्टला पुनरुज्जीवित करण्यासाठी 5,000 कोटी देण्याची आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
100 चूहे खाके बिल्ली हचको चली म्हणत मिहीर कोटेचा यांचा आदित्य ठाकरेंना शायरीतून उत्तर. मुंबई महापालिकेत कुणी भ्रष्टाचार केलाय म्हणत बॉम्बे स्कॉटिश स्कूलचा विषयही कोटेचांनी मांडला. 43 एसआरए प्रकल्प सुरू असूनही गरिबांना हक्काची घरं नाहीयेत. एका माजी आमदाराचे गुंड रोज एका एसआरएच्या ठिकाणी जाऊन गोंधळ घालून खंडणी वसूल करतात. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांची माहिती. बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल. कुटुंबावर कारवाई करायला मला आवडणार नाही. एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं. गायकवाड आणि मंत्री शिरसाट प्रकरणावरून शिंदेंचं बैठकीत वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील मंत्री शिरसाटांना झापल्याची माहिती. मंत्री असताना असं वर्तन योग्य नाही. मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिरसाटांची कान उघडणी. सूत्रांची माहिती. शिरसाटांकडे अफाट पैसा येतो कुठून? सोर्स काय? कंपन्यांना टेंडर देण्यासाठी सुरक्षारक्षक पदाला वेगळं नाव दिलं. चुकीच्या पद्धतीनं टेंडर देत असल्यानं शिरसाटांकडे पैशांच्या बॅगा. अंजली दमानी यांचा आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप आमदारांची वर्षा निवासस्थानी बैठक संपन्न. फडणवीसांकडून भाजपचा विभागनिहाय आढावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांना बळ देण्याचा प्रयत्न. विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महामुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ स्थापन करण्याबाबत बैठक. यासाठी पालघरमधील दापचरी इथल्या जागेची पाहणी करावी. फडणवीसांचे निर्देश. यासोबतच राज्यातील बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी प्रस्ताव सादर करावा अशा सूचना. आगामी निवडणुकांसाठी फक्त फडणवीसांचे दौरे. पूरस्थिती. शेतकरी आत्महत्यांकडे फडणवीस दुर्लक्ष करतात. देवेंद्र फडणवीस सत्ता पिपासू. फडणवीसांना फक्त सत्ता हवी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात. इगतपुरीत मनसेचं 3 दिवसीय शिबिर. उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत चर्चा करणार. राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष. मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे आता डीसीपी प्रकाश गायकवाड यांचीही उचलबांगडी. मोर्चाला परवानगी न दिल्यानं सुरुवातीला पोलीस आयुक्तांची बदली. राज ठाकरेंविरोधात 3 वकिलांकडून महाराष्ट्राच्या डीजीपींकडे तक्रार. मारहाण करताना व्हिडिओ काढू नका या वक्तव्यावर आक्षेप. वरळीतील मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून तक्रार. 7/12 कोरा यात्रेनंतर आता बच्चू कडूंची चक्काजाम आंदोलनाची हाक. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करणार. कडूंची घोषणा. आमदार रोहित पाटीलही अंबाडामधील यात्रेत सहभागी. सरन्यायाधीश भूषण गवई यांची तब्येत बिघडली. इन्फेक्शन झाल्यानं दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू. देवेंद्र फडणवीस सत्ता पिपासू. हर्षवर्धन सपकाळ यांची जोरदार टीका. फडणवीसांना फक्त सत्ता हवी. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा घणाघात. पूरस्थिती. शेतकरी आत्महत्यांकडे फडणवीस दुर्लक्ष करतायत. आगामी निवडणुकांसाठी फक्त फडणवीसांचे दौरे. सपकाळांची प्रतिक्रिया. इस्कॉन मंदिराच्या बाजूला असलेल्या मेट्रो स्थानकाला हरिराम हरिकृष्ण इस्कॉन मंदिर असं नाव देण्यात येईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर रवींद्र वायकर यांची माहिती. बच्चू कडू यांच्याकडून आणखी एका पदयात्रेची घोषणा. 29 जुलैला बैठक घेऊन आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार. पुढच्या टप्प्यात नागपूर इथे पदयात्रा करणार. 2 ऑक्टोबरला राज्यभरातून शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मंत्रालयावर धडक देणार. कडूंची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा. तक्रारदारानं तक्रार मागे घेतल्यानंतर गुन्हे रद्द. गुन्हा दाखल असल्यानं भाजप प्रवेशासाठी येत होती अडचण. धुळे विश्रामगृहातील रोकड प्रकरणावरून अनिल गोटेंचा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यावर निशाणा. अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते का? अनिल गोटेंचा सवाल. पुरंदरमध्ये गुन्हेगारी वाढली होती. विकास कामं थांबली होती. भाजप प्रवेशाने येणाऱ्या काळात फरक दिसेल. संजय जगताप यांची प्रतिक्रिया. शिंदेंच्या शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार. माणगावच्या नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक कार्यकर्त्यांसोबत 2 ऑगस्टला पक्षप्रवेश करणार. जळगावात ठाकरेंच्या शिवसेनेचे महापालिकेतील 13 नगरसेवक भाजपच्या वाटेवर. प्रवेशाबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांची बैठक पार पडली. बुलढाण्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका. 100 कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरेंच्या पक्षात पक्षप्रवेश. बीडमध्ये विजयसिंह बांगर यांच्याकडून पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट. विजयसिंह यांनी महादेव मुंडे प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचा केला होता दावा. काँग्रेसची आज सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनासाठी पक्षाची रणनीती ठरणार. बिहारमधील मतदार याद्यांच्या पडताळणीबाबत चर्चा होणार. जम्मू काश्मीरमध्ये शहीदांना श्रद्धांजली वाहण्यावरून राजकारण तापलं. जम्मू काश्मीर पोलिसांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना शहीद स्मारकात जाण्यापासून रोखलं. तरीही ओमर अब्दुल्ला यांनी गेटवरून चढून जात शहीदांना श्रद्धांजली वाहिली.
मुस्लिम समाजाला शिक्षणाची खूप आवश्यकता, मशिदीत जायचंय, त्यांनी जावं, 100 वेळा नमाज पढावा, मात्र इंग्लिश गणित विज्ञान आलं नाही तर कसं करणार? विदर्भ मुस्लिम फोरम आणि अल इब्राहिम एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमात गडकरींचं वक्तव्य. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात पोलिसांकडून 1676 पानांचं दोषारोपपत्र सादर. सासरा, सासू, नवरा, दीर, नंडेसह एकूण 5 जणांचा दोषारोपपत्रात उल्लेख. पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कारभाराविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन. कॅरी ऑनच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा धडक मोर्चा, शेकडो विद्यार्थी सहभागी. राज्यातील शाळांमध्ये शुगर बोर्डची स्थापना होणार. राज्य माध्यमिक उच्च शिक्षण मंडळाच्या सूचना. मुलांमध्ये लहान वयात डायबिटीसचं प्रमाण वाढत असल्यानं निर्णय. बोर्डाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, आहार नियोजन होणार. शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यात संघर्षाची चिन्ह. शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा. महामार्गासाठी जमीन देण्याची मागणी. अविमुक्तेश्वरानंद गिरवतायत मराठीचे धडे. विचारलेल्या प्रश्नांना अविमुक्तेश्वरानंद यांचं मराठीतून उत्तर. केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील रहिवासी निमिषा प्रियाला येमेनमध्ये एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी सुनावली गेलेली फाशीची शिक्षा जवळपास अटळ. पीडित व्यक्तीच्या कुटुंबानं शरिया कायद्यानुसार ब्लड मनी म्हणून 8.6 कोटींची ऑफर नाकारली. यात फार काही केलं जाऊ शकत नाही, केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती. धुळ्याच्या जुन्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल कधी थांबणार? ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते अभियंत्यांना सवाल. नंदुरबार शहरात आणि परिसरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य. प्रशासन खड्डे बुजवत नसल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. तृतीयपंथींना घेऊन टाळ्या वाजवत पालिकेला जागं करण्याचा प्रयत्न. नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी प्रभाग रचना पूर्ण. हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी 21 जुलैपर्यंतची मुदत. मुंबई उपनगरात जोरदार पावसाची हजेरी. कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी भागात वरुण राजा बरसला. धुळे शहरात जोरदार पावसामुळे मुंबई आग्रा महामार्गावर पाणीच पाणी. या महामार्गावरील गुरुद्वाराजवळ 2 फूट पाणी साचलं. डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारत प्रकरणी नागरिक आक्रमक. 65 इमारतींमधील रहिवासी सकाळी आझाद मैदानात धरणं आंदोलन करणार. कल्याण डोंबिवली पालिकेची कारवाई होणार असल्याची दुसरी नोटीस. अकोला जीवन प्राधिकरण विभागाचा शाखा अभियंता निलंबित. ठाकरेंचे आमदार नितीन देशमुख यांच्या ठिय्या आंदोलनाला यश. निलंबित अभियंत्यावर शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप. साताऱ्यात कोयनेच्या शिवसागर जलाशयात मुबलक पाणीसाठा. त्यामुळे जलाशयात शिवप्रताप तराफा सेवेला सुरुवात. तराफा सुरू झाल्यानं कोयना भाग आणि कांदाटी खोऱ्यातील गावांचा दळणवळणाचा प्रश्न सुटला. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, पंजाब आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये आयकर विभागाची छापेमारी. सुमारे 40,000 करदात्यांनी चुकीचे आयटी रिटर्न भरून 1,045 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप. बनावट टीडीएस दाखले आणि खोट्या ईमेल आयडीचा वापर करून सरकारची फसवणूक केल्याचं उघड. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 62 कोटींचं कोकेन जप्त. 6 किलो 200 ग्रॅम कोकेन जप्त करत एका महिलेला अटक. मुंबई क्राईम ब्रांचकडून घाटकोपरमधून पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक. छेडानगरमधून 2 तरुणांना 2 पिस्तूल, 2 जिवंत काडतुसांसह अटक. बीड जिल्ह्यात गूढ आवाजासह काही भागात हादरे बसल्याची माहिती. बालाघाटसह शिरूर, कासार, बीड शहर, केजसह इतर भागात हादरे जाणवले. नागरिक भयभीत. बीड जिल्ह्यातील धारूर गावात रेशनिंगच्या धान्याची तस्करी करणारा अटकेत. धारूर पोलिसांची मोठी कारवाई. गहू आणि तांदळाची 100 पोती जप्त. जळगावच्या कांचननगरमध्ये पोलीस दलानं लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याचा प्रकार. दहशत निर्माण करणाऱ्या तरुणांची शनीपेठ पोलिसांनी अर्धनग्न धिंड काढली. रायगडच्या दादली पुलावरून एका व्यक्तीनं रात्री नदीत उडी घेतली. उडी नागरिकांना का दिल्याची माहिती नाहीये. नागरिकांना वेळेवर याबाबत माहिती दिल्यानं नंतर तरुणाला वाचवण्यात यश. वसईच्या चिंचोटी धबधबा परिसरात बुडून 2 तरुणांचा मृत्यू. दोन्ही तरुण गोरेगावमधील रहिवासी असल्याची माहिती. याबाबत नायगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील चिवटीबारी धबधबा प्रवाहित. चिवटीबारी धबधबा सध्या पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात कपाशी पिकावर लाल्या सदृश रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांची उपाययोजना करण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूल नसल्यानं विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास. प्रशासनाकडून 30 ठिकाणी साकव तयार केले जाणार. नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामासाठी खताचा तुटवडा निर्माण. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात युरिया खताची मागणी. मात्र युरिया मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना इतर खत घेण्याची वेळ. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील चिवटीबारी धबधबा प्रवाहित. चिवटीबारी धबधबा सध्या पर्यटकांचं मुख्य आकर्षण. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात कपाशी पिकावर लाल्या सदृश रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्याची उपाययोजनांसाठी कृषी विभागाकडे मागणी. जळगावच्या पारोळा तालुक्यातील टोळी इथल्या महिला दारूबंदीसाठी आक्रमक. टोळी गावात दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांचा एकत्रित येत मोठ्या संख्येनं ग्रामपंचायतीवर मोर्चा.
नंदुरबार जिल्ह्यात गणेश मूर्ती तयार करण्याची लगबग सुरू। नंदुरबार शहरात 4000 पेक्षा अधिक गणेश मूर्ती तयार होणार। अंधेरीच्या पीव्हीआर आयकॉन इन्फिनिटी मॉलमध्ये पार पडला सिनेमा येरे येरे पैसा 3 चा प्रीमियर सोहळा। प्रीमियर सोहळ्यात सिनेमातील कलाकारांसह इतर कलाकारांचीही उपस्थिती। जळगावात महापालिकेच्या आपला दवाखान्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 7 ते 8 महिन्यांपासून पगार नाहीत। स्वामी एजन्सीच्या माध्यमातून कंत्राटी महिलांची शिपाई अटेंडन्स पदावर नियुक्ती। अंधेरीच्या पीव्हीआर आयकॉन इन्फिनिटी मॉलमध्ये पार पडला सिनेमा येरे येरे पैसा 3 चा प्रीमियर सोहळा। प्रीमियर सोहळ्यात सिनेमातील कलाकारांसह इतर कलाकारांचीही उपस्थिती। जळगावात महापालिकेच्या आपला दवाखान्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 7 ते 8 महिन्यांपासून पगार नाहीत। स्वामी एजन्सीच्या माध्यमातून कंत्राटी महिलांची शिपाई अटेंडन्स पदावर नियुक्ती। निवड होण्यासाठी 50,000 ते 1.5 लाखापर्यंत पैसे दिल्याचा महिलांचा। परभणी ट्रान्सफर सर्टिफिकेट काढण्यासाठी गेलेल्या पालकाचा संस्थाचालकांच्या मारहाणीत मृत्यू। पोलिसांनी संस्थाचालक पती-पत्नीला फरार घोषित केलं। जळगावच्या आसोदा रोडवरील शिवारात 3 ते 4 महिन्यांचे अर्भक मृतावस्थेत आढळले। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। बीडच्या माजल गावातील निपाणी टाकळी गावचे उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना बेदम मारहाण प्रकरणी व्हिडिओ 2 दिवसापूर्वी व्हायरल झाल्यानंतर अखेर 5 जणांवर गुन्हा दाखल। वसई तहसीलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूच्या गटारावरील स्लॅब कोसळला। सुदैवानं कोणालाही हानी नाही। हरियाणी सिंगर राहुल फजीलपुरियावर गोळीबाराचा प्रयत्न। गुरुग्राम बादशाहपूर एसपीआर जवळ गोळीबाराची घटना। मुंबईच्या मालाड पश्चिमेकडील मालवणी पोलिसांनी देशी बनावटीच्या पिस्तुलासह एका आरोपीला अटक केली। आरोपीकडून 4 जिवंत काडतुसं जप्त। अमरावतीत फेक मॅरेज इव्हेंटच्या नावावर तरुणांची मद्यधुंद पार्टी। शंकरनगर परिसरातील एका हॉटेलमधील पार्टीत बहुतांश अल्पवयीन मुलं-मुली सहभागी। नाशिक शहरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या संशयिताला अंबड पोलिसांकडून अटक। संशयिताकडून 2 सोन्याच्या चेन आणि मोटरसायकल जप्त। बीडच्या परळीमधील दिग्रसमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या। 10 जणांविरोधात गुन्हा दाखल। बीडच्या केजमधील आवादा कंपनीसमोर विजेच्या खांबावर दारूच्या नशेत चढला तरुण। तरुणाची आत्महत्या करण्याची होती धमकी। काल रात्री घडला संपूर्ण प्रकार। पोलिसांच्या मदतीनं तरुणाला खाली उतरवण्यात यश।